आरजे नंतरचा पुढचा टप्पा नेहमीचा काय असणार आहे? आरजेइंग मी कधी सोडेल असं वाटत नाही. बरं. पण त्याच्या सोबतीला जसं मी म्हटलं, की सोशल मीडिया आहे आणि मला सध्या फार रस वाटतोय, की त्याच्यावरती काही एक्सपेरिमेंट करावेत. ते असतं ना, की एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, की मग तुम्हाला आपोआप हुरूप येतो. बरोबर. सो ती एक गोष्ट आहे आणि एक वेब सीरीज माझी आली रिसेंटली ब्लाइंड डेट नावाची. सो थोडं-थोडं सध्या ॲक्टिंग ट्राय करतीये. त्याच्यामध्ये काय ब्लाइंड डेटमध्ये काय आहे? ब्लाइंड डेटमध्ये मी आरजेचीच भूमिका केलेली आहे. माझा कलीग आहे राहुल मिरची मुर्गा करणारा. सो बरं. आम्ही दोघं सुद्धा त्याच्यामध्ये एक सूत्रधाराची भूमिका करतोय. ओके. सो आम्ही रेडिओवरती एक कॉन्टेस्ट घेतलीये. त्यामधनं आम्ही 10 कपल चूज केले आणि त्या 10 कपलचे आम्ही ब्लाइंड डेट जुळवतोय. म्हणजे 5 राहुलने आणि 5 मी. आणि मग त्यांची ब्लाइंड डेट कशी घडतीये त्याच्यावरती ही अख्खी 10 एपिसोडची ही सीरीज आहे. क्या बात है! सो मग तेव्हा मी पहिल्यांदा ॲक्टिंग ट्राय केली. कारण मला असं वाटतं सोशल मीडियावरती व्हिडिओ करणं फार वेगळं आहे आणि मोठ्या कॅमेराला फेस करणं फार वेगळं आहे. वेगळं आहे. सो ते एक नवं झालंय माझ्या आयुष्यात. सो इथून पुढे हळू-हळू अभिनयाच्या क्षेत्रात जाण्याची वगैरे काही इच्छा आहे? मिळाला चांगला चान्स तर नक्की. पण ह्याला सोडून नाही, ह्याला धरूनच. धरून.